नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। जर मित्रांनो तुमचं आयटीआय झालं असेल, डिप्लोमा झाला असेल किंवा डिग्री झाली असेल तर तुम्हाला इस्रो सोबत प्रशिक्षण घेण्याची सुवर्ण संधी आहे। त्याविषयी अगदी कमी वेळामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो ही www.isro.gov.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या करिअर डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी दोन जाहिराती आपण बघतोय। एक जाहिरात कायमस्वरूपी पदांची आहे, तर ही जाहिरात जे आपण बघतोय जाहिरात क्रमांक ISTRAC APP RMT 2025 दिनांक 27/3/2025 ला प्रसिद्ध झालेली जाहिरात ही आहे मित्रांनो। ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी आणि डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस अँड ट्रेड ITI या पदाकरताची ही जाहिरात आहे। त्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत। यावरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती येतो मित्रांनो। या ठिकाणी आपण बघू शकतो जाहिरात क्रमांक दिलेला आहे ISTRAC APP RMT 2025। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मार्च 27, 2025 ला आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 एप्रिल 2025 आणि पदाचे नाव या ठिकाणी दिलेले आहे। आपण या ठिकाणी PDF बघून घेऊ। PDF मध्ये आपण बघू शकतो मित्रांनो वर्ष 2025-2026 करिता स्नातक, डिप्लोमा आणि ट्रेड प्रशिक्षु नियुक्त करण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इस्रो मार्फत। या ठिकाणी आपण शॉर्टकट मध्ये बघून घेऊ मित्रांनो पदांचे नाव काय काय आहे आणि त्याची शैक्षणिक अर्हता काय काय आहे। तर मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी जे आहे त्याकरता आपण बघून घेऊ की कोणकोणत्या ब्रँचचे उमेदवार याकरता एलिजिबल आहेत। तर या ठिकाणी सर्वप्रथम बघून घेऊ ब्रांच, त्याचबरोबर प्रशिक्षणचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, पदांची संख्या किती आहे आणि पगार आणि त्याचबरोबर आवश्यक अर्हता कोणती हे आपण या ठिकाणी बघून घेऊ। तर सर्वप्रथम बघून घेऊ आपण ब्रांच कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड अलाइड ब्रांचेस। प्रशिक्षणाचे स्थान आहे बेंगलोर आणि लखनौ। बेंगलोर करता 14 पदे आहेत, लखनौ करता 1 पद। सर्व जे काही आपण ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी बघतोय त्या पदांकरता मंथली स्टाइपेंड आहे 9,000 रुपये। सेकंड बघून घेऊ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अँड अलाइड ब्रांचेस बेंगलुरू, लखनौ आणि श्रीविजयपुरम। बेंगलुरू करता 13 पदे, लखनौ करता 4 पदे आणि श्रीविजयपुरम करता 3 पदे। इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि समकक्ष त्यांच्याकरता बेंगलुरू 2 पदे, श्रीविजयपुरमचे 1 पद। मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता बेंगलुरूचे 4 पदे, लखनौ करता 1 पद आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शैक्षणिक अर्हता प्रशिक्षण होणार आहे बेंगलोर या ठिकाणी आणि पदांची संख्या आहे 2। अशा पद्धतीने मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनीची ही डिटेल आहे। पुढे बघून घेऊ आपण मित्रांनो लायब्ररी सायन्स। हे सुद्धा ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी या अंतर्गतच आहे। बेंगलुरूला होणार आहे प्रशिक्षण, 1 पद आहे आणि स्टाइपेंड आहे 9,000 रुपये आणि याकरता उमेदवाराकडे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सची डिग्री असणे आवश्यक आहे। पुढे बघून घेऊ डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी म्हणजे डिप्लोमा प्रशिक्षणार्थी। कोणकोणत्या ब्रांच मध्ये डिप्लोमा होणे आवश्यक आहे किंवा कोणकोणत्या ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग झालेली आहे ते आपण बघून घेऊ। मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड अलाइड ब्रांचेस म्हणजे समकक्ष बेंगलुरू प्रशिक्षण होणार आहे बेंगलुरूला, एकूण पदांची संख्या 2। इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स करता बेंगलुरू या ठिकाणी प्रशिक्षण 1 पद, लखनौ 1 पद, श्रीविजयपुरमचे 1 पद। इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे बेंगलुरू करता 6 पदे, लखनौचे 1 पद, श्रीविजयपुरमचे 1 पद। सिव्हिल इंजिनिअरिंग याकरता बेंगलुरू या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे 1 पद आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं श्रीविजयपुरम या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे, पद आहे 1। याकरता मंथली स्टाइपेंड असणार आहे 8,000 रुपये। याकरता मित्रांनो डिप्लोमा इन इंजिनिअरिंग जे आता आपण ब्रांचेस वाचले या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा होणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे मित्रांनो डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस म्हणजे वाणिज्यिक अभ्यास में डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिस बेंगलुरू 5 पदे, एकूण स्टाइपेंड असणार आहे 8,000। याकरता मित्रांनो डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस अवॉर्डेड बाय रेकॉग्नाइज्ड स्टेट बोर्ड इन द रिस्पेक्टिव्ह फील्ड असं या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे तुमच्याकडे कमर्शियल प्रॅक्टिसचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे ट्रेड ITI। या पदांकरता ITIच्या उमेदवारांकरता सुद्धा प्रशिक्षण आहे। इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये बेंगलुरूचे 4 पद, लखनौ 1 पद, श्रीविजयपुरमचे 1 पद। मशिनिस्ट बेंगलुरू 1 पद आणि फिटर या ट्रेड करता बेंगलुरू 1 पद आणि वेल्डर या ट्रेड करता बेंगलुरूला 1 पद। म्हणजे या ठिकाणी बेंगलुरू आणि लखनौ आणि श्रीविजयपुरम या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे। पदांची संख्या आपण आता बघितली, एकूण स्टाइपेंड असणार आहे 7,000 रुपये। आणि याकरता इसेन्शियल जी शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे ती आहे ITI इन कन्सर्ट डिसिप्लिन फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिस्ट, फिटर आणि वेल्डर या ट्रेड मध्ये जर तुम्ही ITI पास आउट झालेले असाल तर तुम्ही नक्कीच या पदाकरता अर्ज सादर करू शकता। तर मित्रांनो या सर्वांची PDF असलेली लिंक, अर्ज करण्याची लिंक, त्याचबरोबर इतर जी माहिती आहे त्या सर्वांची माहितीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे व्हॉट्सअपची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। काही महत्त्वाची बाबी आपण या ठिकाणी बघून घेऊ। सेंटर कोणकोणते आहे, बेंगलोर, लखनौ आणि श्रीविजयपुरम। याकरता ईमेल ऍड्रेस या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही PDF डाउनलोड करून या ईमेल ऍड्रेस वरती अर्ज करू शकता।
त्याचप्रमाणे बरीचशी काही माहिती दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघून घेऊ रिपोर्ट कुठे करायचा आहे, म्हणजेच मुलाखत कोणत्या ठिकाणी आहे आणि किती वाजता रिपोर्ट करायचे आहे हे सुद्धा दिलेलं आहे। बँगलोरला 20 आणि 21 मे 2025 सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे। लखनौला 14 आणि 15 2025 मे सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आणि श्रीविजयपुरमला 29 आणि 30 एप्रिल 2025 ला सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। तर मित्रांनो, मेल करून तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीकरता हजर राहायचं आहे। या पदाकरता अर्ज करण्याकरता ज्या महत्त्वाच्या सर्व लिंक आहेत त्या लिंकची माहिती असलेली आमच्या वेबसाईटवरची पोस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच या सर्व गोष्टी बघून घेऊ शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।